खरीप 2026चा विमा भरणाऱ्यांसाठी एक सूचना आहे. खूप महत्वाची सूचना आहे. ज्यांनी ज्यांनी पीक कर्ज या वर्षी काढलेलं आहे, म्हणजे आता अप्लाय केलेलं आहे, त्या लोकांना काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये कारण विमा भरताना एक शेवटी चेकबॉक्स येतोय. चेकबॉक्स म्हणजे ज्याला टिक केल्याशिवाय फॉर्म सबमिट होत नाहीये. तर त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे, ज्या पिकाबद्दल तुम्ही विमा भरताय त्या पिकाच्या अगेन्स्ट किंवा त्या लँड पार्सलच्या अगेन्स्ट काही केसीसी लोन असेल, तर कंपनीला अधिकार असेल तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्याचा, असं स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यामध्ये. म्हणून या वर्षी ज्या ज्या लोकांनी कर्ज काढलंय त्यांनी विमा भरताना सावधान व्हायचंय. आधी सगळ्या बाजूनी चौकशी करून बँकेंना विचारून. आता लोन काढताना ऑनलाईन असं ऑप्शन होतं की तुम्हाला केसीसी लोन अवेलेबल, म्हणजे पीक विमा भरण्याचं अवेलेबल ऑप्शन करायचं आहे का नाही, किंवा तुम्हाला पीक विमा भरण्याचं ऑप्शन यस चालू ठेवायचंय की नाही असं ऑप्शन होतं. त्याच्यामध्ये ज्यांनी यस केलंय त्यांना भरता यायला पाहिजे नियमाने. पण तरी सर्वांनी, ज्यांनी ज्यांनी यावर्षी लोन काढलेलं आहे त्यांनी विमा भरताना आधी बँकेला चौकशी करून किंवा कंपनीच्या विशिष्ट प्रकारच्या अधिकाऱ्यांना किंवा आमच्याशी बोलणं, आता मी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं करतोय या विषयाची, आमची चर्चा चालू आहे. यामध्ये फायनल काय आयडिया भेटेल ते कळल्याशिवाय या वर्षी लोन काढणाऱ्यांनी विमा भरू नका, ही विनंती आहे. आणि का ते मी व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणारच आहे, तो हा व्हिडिओमध्ये तो मी स्क्रीन जो रेकॉर्डिंग केलेला आहे तो याच्यामध्ये दाखवेन. तो क्लॉज तुम्ही वाचून स्वतः व्हेरीफाय करू शकता. आणि सीएससी वाल्यांना पण विनंती आहे माझी, जे लोक सीएससीचा विमा भरतायत त्या सर्वांना पण विनंती आहे, शेतकऱ्यांना यावर्षीचं कर्ज आहे की नाही विचारून त्यांचा विमा भरा. नाहीतर यावर्षीचं कर्ज असेल तर पाप बिचाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल. तर भरताना काळजीपूर्वक भरावी ही विनंती. धन्यवाद.